प्रकारे आपण मंत्र चारचा आढावा घेतला, तर आपण हे समजू शकतो की मंत्र चार जे आहे याच्यामध्ये व्यक्ती भगवंतांना आपल्या तर्काद्वारे जाणू शकत नाही. आणि तेच मंत्र पाच जे आहे, कशा प्रकारे भगवंतांच्या ज्या शक्ती आहेत त्या एक बद्ध जीवात्म्यासाठी अचिंत्य आहेत, ची चर्चा आपल्याला इथे भेटेल. तर भगवंतांच्या ज्या शक्ती आहेत, जरी त्या विरोधाभासात्मक वाटल्या तरी ते हेच सिद्ध करतं की भगवंतांच्या या शक्ती अचिंत्य आहेत. आता कशा प्रकारे त्या शक्ती विरोधा विरोधाभासात्मक वाटू शकतात, तर ते आपल्याला श्लोकाद्वारे अजून स्पष्ट होईल. त्याची आपण चर्चा करूया. मंत्र पाच. तदेजति तद्नैजति तद्दूरे तद्वन्तिके तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः. भाषांतर वाचू गुरुजी. हा वाचा. भगवंत चालतात आणि चालतानाही चालतही नाहीत. ते अतिशय दूर आहेत आणि अति चिकट सुद्धा आहेत. ते प्रत्येक वस्तूमध्ये आहेत आणि कोण बाहेर वाचतंय? बाहेर सुद्धा आहेत. चिकट नाही आहेत, निकट निकट. सॉरी गुरुजी, निकट सुद्धा आहेत. ते प्रत्येक वस्तूमध्ये आहे आणि बाहेर सुद्धा आहे. धन्यवाद. कळून झालं गुरुजी. तर आपण बघू शकतो की ह्या मंत्रामध्ये जे आहे, सुरुवात जी केलेली आहे इथे तुम्हाला सारखं सारखं दिसतंय. तत् एजती, तत् न एजती, तत् दूरे, तद अंतिके, तद अंतरस्य सर्वस्य, तद सर्वस्यास्य बाह्यतः. अर्थात तुम्हाला इथे एक दोन तीन चार पाच सहा, ते सहा वेळा तुम्हाला दिसतंय की हे तत्चा वापर झालेला आहे. तर हे तत् काय आहे ते ते दिलेलं आहे. तत् हे भगवंत. ते, तर हे ते अर्थात कोण आहेत? तर मागच्या श्लोकामध्ये आपण ज्यांच्याबद्दल चर्चा केली ते, तर मागच्या श्लोकात चर्चा केली त्याच्याबद्दल मी सांगितलं. कोणाची चर्चा केली आपण मागच्या श्लोकात? काय चर्चा केली? तुमच्यापैकी कोणी सांगू इच्छिता का? मी थोड्या पूर्वी सांगितलं कशा प्रकारे आपण चर्चा केली की भगवंतांना आपण मानसिक तर्काद्वारे जाणू शकत नाही. तर आपण भगवंतांची चर्चा केली होती आणि तेच आता ह्या श्लोकामध्ये जे आहे तत् ह्या प्रकारे सर्वनामाचा वापर करून दाखवण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये जे आहे आपण ज्या प्रकारे तात्पर्याची चर्चा करणार आहोत, तर सुरुवातीला प्रभुपादजी स्पष्टता देतात कशा प्रकारे म्हणजे परम सत्याची जी चर्चा आहे, तर परम सत्य हे कसं अचिंत्य असलं पाहिजे, कशा प्रकारे ते दूरही असलं तरी ते जवळ असू शकतं. त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत एक भगवंतांच्या अर्चा विग्रहाच्या सेवेबद्दल जे प्रभुपादजींनी तात्पर्य दिले. आणि भगवंत निर्गुण आहेत का सगुण आहेत, कशा प्रकारे भगवंत सर्वांच्या आतमध्ये स्थित आहे, आणि शेवटच्या परिच्छेदात जे दिलंय की कशा प्रकारे भगवंत सर्वांच्या बाहेरही स्थित आहे. तर अर्थात ज्या प्रकारे श्लोक आहे त्या अनुषंगाने प्रभुपादजींनी खूप सुंदर हे तात्पर्य दिले. तर त्याची आपण परिच्छेदानुसार थोडी थोडी चर्चा करत पुढे जाऊ.
तर जीव गोस्वामी जे सांगतात की कशा प्रकारे जर भगवंत परम असले पाहिजे, तर ते निश्चित रूपाने आपल्या बुद्धीच्याही आकलनाच्या पेक्षा श्रेष्ठ असले पाहिजे. त्यालाच इथे अचिंत्य असं म्हटलेलं आहे. मग माताजी पुढे वाचा. हरे कृष्ण. हरे कृष्ण वाचू का? हरे कृष्ण प्रभूजी. हे तुम्हीच वाचलं होतं का पहिले? नाही, मी नाही नाही. वाचलो होतो. वाचू का मी? कोणी वाचलं? चाल वाचा, जे वाचायचं पटापट वाचा. या ठिकाणी भगवंतांच्या अचिंत्य शक्तीने केलेल्या दिव्य लीलांचे वर्णन दिले आहे. येथे वर्णन केलेल्या विरोधाभास भगवंतांचे अचिंत्य सामर्थ्य सिद्ध करतो. ते चालतात आणि चालतही नाहीत. साधारणपणे जर कोणी चालू शकत असेल तर तो चालू शकत नाही. हे विधान तर्क सुसंगत नाही, परंतु भगवंतासंबंधी विचार करताना अशा परस्पर विरोधी घटना त्यांची अचिंत्य शक्ती दर्शवितात. आपण आपल्या तुटपुंजा ज्ञानाने अशा प्रकारच्या विरोधाभासांना समजू शकत नाही. म्हणून आपण केवळ आपल्या मर्यादित ग्रहणशक्तीच्या मानानेच भगवंतांना समजू शकतो. उदाहरणार्थ, मायावाद संप्रदायांचे निर्विशेषवादी तत्वज्ञानी केवळ भगवंतांच्या निराकार कार्याचा स्वीकार करतात व त्यांच्या विग्रहांचा निषेध करतात. परंतु भागवत संप्रदाय मात्र भगवत साक्षात्काराचा परिपूर्ण धारणेच्या आधारे त्यांच्या अचिंत्य शक्तींना स्वीकारतात आणि भगवंत साकार व निराकारही आहेत हे समजून घेतात. भागवत संप्रदायाचे अनुयायी जाणतात की अचिंत्य शक्ती असल्याशिवाय परमेश्वर शब्दाला काहीच अर्थ नाही. आपण धन्यवाद. ते इथे आपण बघू शकतो कशा प्रकारे प्रभुपादजी तात्पर्याच्या सुरुवातीलाच स्पष्टता देत आहे की ते भगवंतांच्या अचिंत्य शक्तींनी केलेल्या दिव्य लीलांचं वर्णन आहे. तर त्या दिव्य लीला काय आहेत वगैरे त्यात आपण चर्चा करूया. तर श्लोक जेव्हा आपण अनुवाद बघितला ते आपल्याला काही विरोधाभास आढळला. तर जो हा विरोधाभास आहे, चालणं न चालणं, एकाच वेळेस असं कोणी बोलत असेल तर ते तर्क सुसंगत वाटत नाही. अर्थात कोणी असं म्हणू शकतं की आम्ही जे आहोत ह्या कक्षेला बसलो आहोत आणि त्याचबरोबर ऑलिम्पिक्स मध्ये स्पर्धेलाही उपस्थित आहोत. अर्थात असं एका वेळेस साधारण व्यक्तीला शक्य नाहीये. आणि भगवंतांना शक्य असल्यामुळे हे तर्कसंगत जरी सामान्य व्यक्तीबद्दल वाटत नसलं तरी भगवंतांच्या बाबतीत, कारण त्यांच्या अचिंत्य शक्ती असल्यामुळे ते कसं तर्क सुसंगत आहे त्याची आपण जसं मागच्या कक्षेत आपण चर्चा केली, जसं आपण पुढे जाऊ तर त्याच्यावरती अजून गहन चर्चा करूया. तर प्रभुपादजी सांगतात की हे आपल्या तुटपुंजा ज्ञानाने हे समजणं कठीण आहे. तुटपुंजा ज्ञानाचा अर्थ काय होतो? आपल्या सीमित ज्ञानाद्वारे प्रभूजी. हा, तर जेव्हा असं म्हटलेलं आहे ते तुटपुंजा किंवा सीमित ज्ञानाद्वारे, तर अर्थ हा होतो की सामान्यतः वैज्ञानिक क्षेत्रामध्ये किंवा सामान्यतः अशी चर्चा असते की आपला जो मेंदू आहे त्याचा काही जो आकार आहे तोही काही ग्राम एवढाच आहे. त्याचं वजन जे आहे, आकारही कमी आहे, वजनही कमी आहे. आणि त्या मेंदूच्या शक्तीच्या आधारावर व्यक्ती जे आहे खूप प्रयत्न करतो की आपण हे जाणून घेऊ, ते जाणून घेऊ. पण जर बघितलं तर
ज्या लोकांनी मेंदूचा खूप चांगला वापर केला आहे, जसे आईन्स्टाईन किंवा अन्य कोणी लोक असतील, ज्यांनी भौतिक क्षेत्रात खूप मोठ्या प्रगती करून दाखवल्या आहे, त्या लोकांनी मेंदूचा पूर्ण वापर ते करू शकले नाही. त्यांनी काही काही टक्क्यामध्ये, काही मात्रामध्येच त्याचा वापर केलेला आहे. तर अर्थात भगवंतांनी जी सुविधा प्रदान करून दिली आहे, त्याचाही आपण पुरेसा वापर करू शकत नाही, किंवा आपण करत नाही. तर जे काय आपल्याकडे उपलब्ध ज्ञान आहे, जे काय आपली समज आहे, तर आपल्याला हे जाणीव झाली पाहिजे की निश्चित रूपाने ती खूप नगण्य आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण काही खूप उच्च दर्जाचं तत्वज्ञान, उच्च स्तराच्या व्यक्तींबद्दल किंवा दिव्य स्तरावरची चर्चा करत असो, किंवा समजा परम सत्याबद्दल चर्चा करत असो, तर आपल्याला जाणीव असली पाहिजे की आपली जी क्षमता आहे ती खूप कमी आहे. त्यामुळे प्रभुपादजी लिहितायत की आपण केवळ आपल्या मर्यादित ग्रहण शक्तीच्या मानानेच भगवंतांना समजू शकतो. तर उदाहरण दिलेलं आहे मायावादी लोकांचं, कशा प्रकारे ते केवळ भगवंतांच्या निराकार कार्यांचा स्वीकार करतात आणि विग्रहांचा निषेध करतात. त्याचा अर्थ काय की जे मायावादी लोक आहेत, ते भगवंतांचे निराकार कार्य, तर तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का की निराकार कार्य काय आहे? तर आपण हे समजलं पाहिजे की मायावादी लोकांची जी धारणा आहे, ब्रह्म सत्य जगन मिथ्या, आणि त्यातही जेव्हा भगवंतांची किंवा अशी काही चर्चा असेल, तर ते भगवंत आहे त्या ब्रह्मामध्ये विकार निर्माण झाल्याने सतो गुणाच्या प्रभावामुळे आकार स्वीकार केलेली, काही काळासाठी आकार स्वीकार केलेली एक व्यक्ती आहे, अशी त्यांची धारणा असते. आणि ते परत तो आकार जो आहे त्याच्यामध्ये, त्या ब्रह्ममध्ये तो विलीन होणार का? तर ते शाश्वत स्थिती नाही, शाश्वत सत्य नाही, अशा प्रकारची त्यांची धारणा असते. अर्थात भगवंत एक मायेचा मायेपासून उत्पन्न झाले, आणि त्यामुळे त्यांच्या अशा धारणेमुळे, अशा वादामुळे त्यांना मायावादी म्हटलं जातं. तर त्यामुळे मायावादी जे आहेत ते निराकार कार्यांचा स्वीकार करतात, जसं भगवंतांच्या विग्रहांच्या, त्यांच्या लीलांची चर्चा आहे तर त्याचा ते निषेध करतात. रूपाजी देत आहेत की कशामुळे भागवत संप्रदाय मात्र जो आहे, भगवत साक्षात्काराच्या परिपूर्ण धारणेच्या आधारे, परिपूर्ण धारणा काय आहे, तर सुरुवातीला आपण चर्चा केली भगवत साक्षात्काराची परिपूर्ण धारणा. तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का? तर भगवत साक्षात्काराबद्दल जेव्हा चर्चा येते, तेव्हा ह्या श्लोकाची चर्चा येते, आणि त्याच्यात उदाहरण ही जे दिलेलं जातं, समर्पक उदाहरण, श्लोक जो चर्चा होतो, वदंती तत्त्वविदस्य ज्ञानम अद्वयम ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते. आणि जो परिपूर्ण साक्षात्कार आहे, बाकी ब्रह्म आणि परमात्मा हे आंशिक साक्षात्कार आहे, पण भगवत साक्षात्कार किंवा भगवान साक्षात्कार जो आहे
तो परिपूर्ण साक्षात्कार आहे. त्याच्यासाठी प्रभुपादांचे उदाहरण सूर्याच्या किरणांची तुलना ब्रह्मज्योती किंवा ब्रह्मशी करतात. सूर्याचा जो गोलाकार आहे किंवा जे गोल दिसतो, ते ग्रह जो आहे त्याला त्याची तुलना केलेली आहे परमात्मा साक्षात्काराशी. आणि जेव्हा एखादा व्यक्ती तिथे प्रवेश करतो, तिथले जे अधिष्ठाता आहे सूर्यदेव त्यांना जाणतो, तर त्याचा जो साक्षात्कार आहे त्याला भगवत साक्षात्काराशी त्याची तुलना करण्यात आलेली आहे. तर त्यामुळे आपण इथे जे बघतोय की परिपूर्ण भगवत साक्षात्काराच्या धारणेच्या आधारे भागवत संप्रदायाचे लोक जे आहेत ते भगवंतांच्या अचिंत्य शक्तींना स्वीकारतात. आणि त्यामुळे ते हे जाणतात की भगवंत साकारही आहेत आणि निराकारही आहेत. जरी लोक म्हटले की नाही ते साकार आहेत असं भागवत संप्रदायाला स्वीकार करतात, पण त्याच्याबरोबर ते निराकारही आहेत हे स्वीकार केलेलं आहे. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम. अर्थात भागवत संप्रदायाच्या अन्वये जाणतात की अचिंत्य शक्ती असल्याशिवाय परमेश्वर या शब्दाला काहीच अर्थ नाही. आपण बघितलं तसं जीव गोस्वामी सांगतात की जेव्हा आपण आपल्या बुद्धीच्या जे परे आहेत आणि आपण त्यांना आपल्या बुद्धीच्या द्वारे समजू शकत नाही, त्यामुळे ते अचिंत्य शक्ती धारण केलेले आहे आणि त्यामुळेच त्यांना इथे परमेश्वर म्हटलेलं आहे. हा, पुढे वाचा. मी वाचू प्रभूजी. हम्म. आपण आपल्या डोळ्यांनी भगवंतांना पाहू शकत नसल्यामुळे त्यांचे व्यक्तिगत अस्तित्वच नाही असे आपण मानू नये. श्री ईशोपनिषद या तर्काचे खंडन करताना घोषित करते की भगवंत आपल्यापासून अतिशय दूर आहेत, तसेच अतिनिकटही आहेत. भगवंतांचे धाम या भौतिक आकाशाच्या पलीकडे आहेत आणि आपल्याकडे तर या भौतिक आकाशाचा विस्तार मोजण्याचे देखील साधन नाही. भौतिक आकाशच इतके दूरवर पसरलेले आहे, तेव्हा त्याहून पलीकडे असलेल्या आध्यात्मिक आकाशाबद्दल काय बोलावे. भगवद्गीतेत 15.6 पुष्टी करण्यात आली आहे की आध्यात्मिक आकाश भौतिक जगतापासून खूप खूप दूर आहे, परंतु भगवंत इतक्या दूर अंतरावर राहून देखील एका क्षणात मनाच्या किंवा वायूच्या वेगाने आपल्या समोर अवतीर्ण होऊ शकतात. ते इतक्या वेगाने धावूही शकतात की त्यांना कोणीही मागे टाकू शकत नाही. याचे वर्णन आधीच्या श्लोकात यापूर्वीच केलेले आहे. तर इथे आपण बघतो कशा प्रकारे रूपाजी सांगतायत की आपण आपल्या डोळ्यांनी भगवंतांना पाहू शकत नसल्यामुळे, तर डोळ्यांनी पाहू न शकणं याचा अर्थ काय? अर्थात आपण सामान्यतः भगवंतांना संबोधित करून भगवंतांचे एक नाव म्हटलेले आहे अधोक्षज. अर्थात जे आपल्या भौतिक इंद्रियांद्वारे ज्यांना आपण ग्रहण करू शकत नाही, तर त्यामुळे आपण त्यांना आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. का तर आपले भौतिक इंद्रिय जे आहेत ते भौतिक भौतिक वस्तूंना ग्रहण करू शकतात, भौतिक पदार्थांना ते समजू शकतात, जाणू शकतात, त्यांना आपण पाहू शकतो. पण जे आध्यात्मिक आहे त्याच्यासाठी आपल्याला दृष्टी कशी हवी? आध्यात्मिक दृष्टी हवी. जर आध्यात्मिक दृष्टी असेल तर आपण आध्यात्मिक व्यक्तिमत्वाला, व्यक्तीला, भगवंतांना पाहू शकतो. तर आता हे व्यक्तिगत्व अस्तित्व कशा प्रकारे आहे तर ते आपल्याला या श्लोकात स्पष्टता येईल. तर जेव्हा सांगितलंय की भगवंत अतिशय दूर आहेत आणि तसेच अति निकटही आहेत,
तर हे मागच्याही श्लोकामध्ये आपण चर्चा करताना बघितलं कशा प्रकारे आपण जे आहे गोलोक एव निस्सी अखिलात्मभूत अर्थात ब्रह्मसंहितेच्या आधारावर प्रभुपादजींनी दिलं की भगवंत जे आहे जरी गोलोक धामात निवास करत असले जे या भौतिक आकाशाच्या पलीकडे आहे परव्योम वैकुंठ धाम किंवा आध्यात्मिक जगतामध्ये, तर त्यामुळे भगवंत त्या दृष्टिकोनातून अतिशय दूर आहेत पण अति निकटही आहेत. तर अति निकट कशा प्रकारे भगवंत आपल्याजवळ आहेत? तर भगवंत जे आहेत त्यांच्या क्षीरोदकशाही विष्णू ह्या रूपाने आपल्या अति निकटी आहेत. भगवंत परमात्मा रूपाने सर्वांच्या हृदयात निवास करतात. ईश्वर सर्वभूतानां हृद्देषु अर्जुन तिष्ठति. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञान अपोहनम्. तर भगवंतांचे धाम या भौतिक आकाशाच्या पलीकडे आणि आपल्याकडे तर या भौतिक आकाशाचा विस्तार मोजण्याचे देखील साधन नाही. तर जे आपण भगवंतांच्या धामात चर्चा करतो तर पहिले तर आपल्याला भौतिक आकाशाचा विस्तार माहित हवा. तेच माहित नाही तर आपण भगवंतांच्या धामाबद्दल कस काय जाणू शकतो? त्यामुळे प्रभुपादजी ते भगवद्गीतेच्या 15 अध्यायातला 6वा श्लोक सांगतात. न तद्भास्यते सूर्यो न शशांको न पावक यद् गत्वा न निवर्तन्ते तद् धाम परमं मम. अर्थात हे आध्यात्मिक जगामध्ये हे खूप दूर आहे इथे प्रभुपादजी सांगतायत. बाकी त्या श्लोकाबद्दल जास्त वर्णन नाही केले पण श्लोकात सांगण्यात आलंय कशा प्रकारे भगवंतांचं जे हे आध्यात्मिक आकाश आध्यात्मिक धाम आहे तिथे सूर्याची, शशांक चंद्रमा, तिथे अग्नीची किंवा विद्युतची कुठल्याही प्रकारे आवश्यकता नाहीये. तर या जगामध्ये जेव्हा आपल्याला काही प्रकाशमान करायचं असेल तर या गोष्टींची जरूर आवश्यकता असते. पण भगवंतांचं धाम, भगवंतांच्या धामात सर्व काही जे आहे ते कशा प्रकारे आहे? स्वयंप्रकाशित आहे. आणि ते स्वयंप्रकाशित असल्यामुळे त्याला दुसऱ्या एखाद्या प्रकाशमान स्रोताची गरज नाहीये जेणेकरून ते प्रकाशित केलं जावं. न तद्भासयते. आणि कशा प्रकारचे धाम? एकदा तिथे गेल्यावर पुन्हा या भौतिक जगात यायची गरज नाही. तर एवढ्या दूर भगवंत असतानाही ते एका क्षणात मनाच्या किंवा वायूच्या वेगाने आपल्या समोर अवतीर्ण होऊ शकतात. तर ती भगवंतांची विशेषता आहे. जरी ते किती दूर असले तरी ते आपल्या निकटस्थ आहेत आणि दूर असले तरी ते क्षणात आपल्या समोर प्रकट होऊ शकतात. ते इतक्या वेगाने धावूही शकतात की त्यांना कोणीही मागे टाकू शकत नाही. तर प्रभुपाद सांगते कसं याचे वर्णन मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलंय. मग ते वायू किंवा अन्य जे देवी देवता मातरिश्वा हरे कृष्ण प्रभुजी. हम्म दंडवत प्रणाम. वाचू का? हा एक मिनिट. इथे जे आहे सामान्यतः हे बघितलं जातं की आपली जी काही धारणा आहे त्या धारणांना आपण भगवंतांवरती टाकतो. तर जे आपण बघतो तर आपला पाहण्याचा दृष्टिकोन, आपलं पाहणं जे आहे ते आपल्याकडे सीमित 2 डोळे आहेत. त्या 2 डोळ्यांच्या आपल्या काही सीमा आहेत. त्या सीमा वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. अर्थात आपण हेही ऐकलेलं आहे, विज्ञानाचे आधार सांगतात की
डोळ्याची बघण्याची मनुष्याची जी क्षमता आहे 400 ते 700 मिलीमायक्रॉन वगैरे, आणि त्याच्यातही एखाद्याला रंग आंधळेपणा, कलर ब्लाइंडनेस, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या, कोणाला चष्मा असून त्याचा काही मोठा नंबर असेल, किंवा ज्या प्रकारचा नंबर आहे त्याच्यानुसार तेवढं दिसण्याची समस्या आहे. कोणाला 2 डोळ्यांपैकी एकच डोळा असेल, किंवा वेगवेगळ्या प्रकारे ह्या ज्या समस्या, सीमा आहेत, मर्यादा आहेत. पण जेव्हा आपण भगवंतांची चर्चा करतो तेव्हा भगवंतांना असीमित डोळे आहेत. तर त्यामुळे जेव्हा इथे म्हटलं जातं की भगवंत चालतात पण तरीही चालत नाही, भगवद्गीतेचा जो श्लोक आहे 9व्या अध्यायातला 4था श्लोक, त्याच्यात दिलाय, मया तदमिदं सर्वं जगत अव्यक्त मूर्तिना मत्स्थानी सर्वभूतानि न चाहम तेषु अवस्थितः. भगवान सांगतात कशा प्रकारे, मया ततमिदं सर्वं जगत अव्यक्त मूर्तीना, माझ्या अव्यक्त रूपाद्वारे जे आहे मी पूर्ण जगताला व्यापून टाकलेलं आहे. मत्स्थानी सर्व भूतानी, सर्व हे भूत किंवा सर्व जीव जे आहे ते माझ्यामध्ये स्थित आहेत. न चाहम तेषु अवस्थितः, पण मी त्यांच्यामध्ये नाही. तर त्यामुळे जीव गोस्वामी जे आहेत, ही जी ब्रह्म परमात्मा आणि भगवानाची जी धारणा आहे त्याला अगदी स्पष्टतेने सांगतात, जेणेकरून जे काही असे विरोधाभास आहे ते त्याचं समाधान करता यावं. तर सांगतात कशा प्रकारे भगवंत जे आहे, भगवान ह्या रूपामध्ये चालतात, पण त्यांचं जे ब्रह्म हे रूप आहे त्याच्यामध्ये ते चालत नाही. ते भगवान या रूपामध्ये कार्यरत आहेत. ते परमात्मा रूपाने त्यांच्या भक्ताद्वारे कार्य करतात. पण ब्रह्म जे आहे, हे ब्रह्मन जे आहे ते कार्य करत नाही. तर त्यामुळे जे मायावादी लोकांची धारणा असते की एखाद्या विशेष स्थितीमध्ये परिपूर्णता आहे, आणि जशी ती स्थिती बदलली तसं ते कमी परिपूर्णतेचं आहे. त्यामुळे ते विचार करतात की भगवंत जे आहेत ते कार्य करू शकत नाही. तर त्यामुळे त्यांची जी धारणा आहे भगवंतांबद्दलची, ती एक प्रकारे अशी रिजिड किंवा एकदम फ्रोझन कन्सेप्ट, ज्याला आपण म्हणू शकतो की ती त्यांनी मर्यादा टाकलेली आहे, की भगवंत त्यांची परिपूर्णता जर असेल तर ह्या प्रकारेच ते परिपूर्ण असू शकतात. तर अर्थात त्यांच्या ज्या काही भौतिक धारणा आहेत ते त्या भगवंतांवरती लादतात. ते विचार करतात की जर भगवंत कार्य करत असतील तर त्याचा अर्थ आहे की ते त्यांच्या स्थितीमध्ये ते परिपूर्ण नसल्यामुळे त्यांना कार्य करायला लागतंय. तर बरेचसे जे शास्त्र आहेत त्याच्यात अशा प्रकारे भगवंतांच्या अंतरंग शक्तीचं, लादिनी शक्तीचं बद्दल जास्त वर्णन नाही. आणि त्यामुळे त्यांना जे आहे भगवंतांच्या या दिव्य कार्यकलापांबद्दल, जे त्यांच्या परिपूर्ण अवस्थेतले सर्व दिव्य लीला आहेत, त्या अशा मायावादी लोकांना माहीत नसतात. ठीक आहे, पुढे वाचा. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. असे भगवंत आपल्या समोर प्रकट झाले की आपण त्यांची उपेक्षा करतो. भगवंतांनी असा मूर्ख उपेक्षेचा भगवद्गीतेत 9.11 धिक्कार केला आहे. ते म्हणतात की मूर्ख लोक त्यांना मर्त समजून त्यांचा उपवास करतात. भगवंत मर्त्य नाहीत किंवा ते आपल्या समोर भौतिक देह धारण करूनही येत नाही. भगवंत सामान्य जीवाप्रमाणे भौतिक देह धारण करून अवतरणित होतात. असा तर्क करणारे अनेक तथाकथित विद्वान आहेत. भगवंतांच्या अचिंत शक्तीबाबत अज्ञानी असल्यामुळे ते मूर्ख लोक
भगवंतांना सर्वसामान्य लोकांच्या पातळीवर आणून ठेवतात. हरे कृष्ण. तर हे खूप महत्वाचं आहे की इथे जे सर्वसामान्य लोकांच्या पातळीवर आणणं म्हणजे खूप सुंदर इथे इथे सुरुवातीला जे आहे प्रभुपादजी देतात की प्रकट झाले की आपण त्यांची उपेक्षा करतो. अर्थात मूर्ख लोक कशा प्रकारे उपेक्षा करतात तर ते या भगवद्गीतेच्या श्लोकात दिलेले आहे. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनु आश्रितम् परं भावम् अजानन्तो मम भूत महेश्वरम. अर्थात जे मूर्ख लोक जे आहेत ते भगवंतांना जाणत नाही. अर्थात ते जे आहे भगवंतांना एक प्रकारे त्यांचा तिरस्कार करतात. जेव्हा भगवंत मानुषीम तनु आश आणि ते हे विचार करतात की यांचं जे आहे भौतिक देह आहे ते भगवंतांच्या परमभाव अजानंतो. अर्थात ते भगवंतांचं जे दिव्य स्थिती आहे त्यांचं जे दिव्य स्वभाव आहे दिव्य प्रकृती आहे त्याला ते जाणू शकत नाही. कशा प्रकारची ती दिव्य स्थिती आहे भगवंतांची. मम भूत महेश्वरम. तर भगवंत जे आहे सर्व जीवांचे परम नियंत्रक आहेत. त्यामुळे प्रभुपादजी ते म्हणतात की मूर्ख लोक त्यांना मर्त्य समजून त्यांचा उपास करतात. तर जेव्हा मर्त म्हटलेलं आहे तर इथे ज्या प्रकारे परम भावम अजानंतो कारण त्यांना भगवंतांची दिव्य स्थिती समजू शकत नाही तर ते भगवंतांच्या स्थितीलाच काय विचार करतायत एक भौतिक धारणेच्या आधारावर त्या स्थितीला ते स्वीकार करतायत. जर आपण वैदिक शास्त्रांच्या आधारावर बघितलं तर जसं ब्रह्मसंहिता आहे पहिल्या श्लोकामध्ये स्पष्टता दिलंय की भगवंत साधारण नाही. ईश्वर हा परमा कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. तर अगदी स्पष्टतेने सांगण्यात येतं की कशा प्रकारे भगवंत सर्व कारणांचे कारण परमेश्वर सर्व त्याच्यामध्ये प्रत्येक शब्द महत्वाचा आहे आणि स्पष्टता देते कशा प्रकारे भगवंतांचे विग्रह शरीर जे आहे ते सच्चित आनंद आहे ते भौतिक नाही आहे. जरी असं वाटलं की भगवंत एक मनुष्या प्रकारे अवतरित झालेले आहेत तरी त्या रूपात जरी ते दिसले तरी ते त्यांची जी प्रकृती त्यांचं जे शरीर आहे ते दिव्य आहे आध्यात्मिक आहे. वैदिक शास्त्रांमध्ये याच्याबद्दल स्पष्टतेने सांगितलंय कशा प्रकारे गोपाल तपने उपनिषद म्हणतात सच्चिदानंद रूपाय कृष्णाय. अर्थात भगवंत जे आहे त्यांचं रूप सच्चित आनंद रूप आहे. बाकी अन्य ठिकाणी दिलेलं आहे कशा प्रकारे तम एकम गोविंदम. तर तेच भगवंत जे आहे गोविंद म्हणतात ते इंद्रियांना आणि गायींना आनंद प्रदान करतात. तर असे भरपूर साऱ्या ठिकाणी आपल्याला याची स्पष्टता येते कशा प्रकारे भगवंत जे आहे त्यांची स्थिती दिव्य आहे. हरे कृष्ण श्रीमद प्रभुजी. भागवत प्रभुजी या पॅरेग्राफची फर्स्ट लाईन बद्दल मला शंका येते की हा जसे की भगवंत आपल्या समोर प्रकट झाले की आपण त्यांची उपेक्षा करतो
परंतु जेव्हा हम्म. जीवात्मा पूर्णपणे दोषविरहित होतो, पूर्णपणे जेव्हा तो दोषविरहित होईल जीवात्मा, तेव्हा भगवंत त्याला आपलं प्राकट्य किंवा ते आपल्यासमोर प्रकट होतात. मग त्याच्यामध्ये जर दोषविरहित झाला जीवात्मा, तर तो उपेक्षा कशी काय करू शकतो भगवंतांची? नाही नाही, तुम्हाला ते समजलं नाही. प्रभुपादजी ते स्पष्टता देत आहे. ज्या प्रकारे दुर्योधनाच्या समोर भगवंत प्रकट झाले, ज्या प्रकारे अनेक लोकांच्या समोर भगवंत असूनही ते लोक भगवंतांची उपेक्षा केले. तर अर्थात इथे उपेक्षा करणं याचाच अर्थ काय आहे की ते लोक भगवंतांच्या दिव्य स्थितीला समजू शकले नाही. तुम्ही जेव्हा सांगतायत की एखादा व्यक्ती दोषरहित दोषविरहित होतो, तर ते जेव्हा एखादा, जसं विदुर आहेत जे भगवंतांचे भक्त आहेत, युधिष्ठिर महाराज भगवंतांचे भक्त आहेत, तर अशा लोकांबद्दल इथे बोललं जात नाहीये. तर प्रभुपादजी कोणाबद्दल सांगतायत? त्या लोकांबद्दल इथे चर्चा केली जाते की जे लोक बद्ध अवस्थेत आहेत. समजते तुम्हाला? अजून थोडं एक्सप्लेन करा ना प्रदीप, म्हणजे नाही माझं शंका दूर झाली. नाही, मुद्दा हा आहे की इथे प्रभुपादजी जे सांगतायत ते बद्ध लोकांबद्दल इथे सांगतायत की जे बद्ध व्यक्ती आहेत त्यांच्या समोर भगवंत प्रकट झाले तर ते त्यांची उपेक्षा करतात. सामान्य लोक जे आहेत ते भगवंतांची उपेक्षा करतात. हो हो पण जेव्हा भगवंत त्यांच्या भक्तांसमोर प्रकट होतात तर भक्तांनी उपेक्षा करण्याचा प्रश्नच येत नाही. हो. त्यामुळे उपेक्षा म्हटलंय त्याचा अर्थ काय? ते भक्तांबद्दल चर्चा आहे का ती? नाही, सामान्य व्यक्तींमध्ये. हा. आणि सामान्य व्यक्तींमध्ये सहा अनर्थ आहेत, त्यांच्यामध्ये बद्धता आहे, त्यांच्यामध्ये चार दोष आहेत, हो हो ते चार प्रकारच्या समस्या आहेत, तीन प्रकारच्या क्लेशांमधून ते जातात. आपल्याला हे सर्व स्पष्ट माहिती आहे. हो. की धन्यवाद प्रदीप. त्यामुळे इथे जे म्हटलेले आहे, कशा प्रकारे भगवंत मर्त्य नाहीत किंवा ते आपल्या समोर भौतिक देह धारण करूनही येत नाहीत. तर त्यामुळे प्रभुपादजींनी अगदी स्पष्ट दिलेलं आहे. श्रीमद भागवतम मध्येही जेव्हा ऋषी मुनी जे आहेत, शौनकादी ऋषी, ते जिज्ञासा करतात, ते विचारतात, कृतवान किल कर्माणि सह रामेण केशवः अतिमर्त्यानि भगवान गूढ कपट मानुषः. अर्थात जेव्हा सांगितलंय की भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते सह रामेण, अर्थात बलरामजीं सोबत त्यांनी कशा प्रकारे भूमिका केली. गूढ कपट मानुषः, ते एक साधारण मनुष्याप्रमाणे त्यांनी आपली भूमिका केली. आणि त्यांनी गूढ अर्थात गूढपणे त्यांनी खूप साऱ्या अतिमर्त्यानी त्यांची जी कार्य होते, कृतवान केलं कर्माने, कसल्या प्रकारचे कार्य त्यांनी केले, तर ते अतिमर्त्यानी. मर्त्य अर्थात जो साधारण व्यक्ती जो मृत्यूला प्राप्त होतो. पण अतिमर्त्यानी अर्थात जे साधारण व्यक्ती जे कार्य करू शकत नाही, त्याच्याहून जे मर्त्य व्यक्तीच्या परे, अर्थात जे अमर, जे मृत्यूला प्राप्त होत नाही, अशा प्रकारचे अतिमर्त्यानी कार्य भगवंतांनी केले. तर प्रभुपादजी याचे उदाहरण देतात कशा प्रकारे ते भगवंत जेव्हा देवकी वसुदेव त्यांच्या समोर प्रकट झाले, तर बभूव प्राकृत शिशु, तर सुरुवातीला जरी ते चतुर्भुज रूपात प्रकट झाले तरी नंतर त्यांनी प्राकृत शिशूचा एक भूमिका स्वीकारली. तर अर्थात भगवंत सर्व प्रकारे दिव्य आहेत. आणि ते दिव्य जेव्हा सुरुवातीला चतुर्भुज रूपात प्रकट झाले, तर त्याचाच अर्थ काय की भगवंत
दिव्य स्थितीमध्येच आहेत, पण त्यांच्या भक्तांकडनं सेवा स्वीकार करण्यासाठी ते एक प्राकृत शिशूच्या रूपात त्यांनी बभुव ते बनले, त्यांनी ते रूप स्वीकारलं. तर त्याचा अर्थ काय की ते भगवंत नित्य शाश्वत रूपाने दिव्य अवस्थेत असतात. ते जड तत्वाला चेतन बनवू शकतात, चेतन तत्वाला जड बनवू शकतात, का तर ही सर्व त्यांची शक्ती आहे. त्यामुळे कोणाला जर अशा प्रकारे भ्रम जर निर्माण होत असेल, तर याच्यामुळे होतो कारण ते लोक जे आहेत भगवंतांच्या मायाशक्तीच्या अधीन आहेत. आणि ती लोक जे आहेत त्यांना भगवंतांचे हे जे दिव्य ज्ञान आहे ते प्राप्त नाही. ज्यांना भगवंतांबद्दलचे हे दिव्य ज्ञान, त्यांच्या शक्तींबद्दलचं ज्ञान स्पष्टतेने माहित आहे, ते लोक अशा प्रकारे मोहित होत नाही. तर जे काही तथाकथित विद्वानांबद्दल प्रभुपादजी सांगतायत, भगवंत सामान्य भौतिक देह धारण करतात. भगवंतांच्या अचिंत्य शक्तीबाबत अज्ञानी असल्यामुळे असे मूर्ख लोक भगवंतांना सर्वसामान्य लोकांच्या पातळीवर आणून ठेवतात. प्रभुपादजी अगदी स्पष्टपणे सांगतायत की ही मूर्ख लोक आहेत. तर एकदा जे प्रभुपादजींचे शिष्य तमाल कृष्ण गोस्वामी महाराज त्यांनी प्रभुपादजींना विचारलं की तुम्ही तुमच्या पूर्वजीवनात कोण होते. तर प्रभुपादजींनी त्यांना प्रश्न विचारला. मला माहित नाही तुम्ही हा प्रश्न का विचारला, पण जर एखादा व्यक्ती तो लखपती असेल तर तो त्याच्या सद्यस्थितीच्या आधारावरती तुम्हाला पैसे धन देऊ शकतो. तर सध्या अवस्थेत माझा जन्म जो आहे वैष्णव परिवारात झाला आणि भगवद्गीतेनुसार जे आहे जे भक्त आहेत त्यांचा जन्म वैष्णव परिवारात होतो. एकदा प्रभुपादजींना हे विचारलं गेलं होतं की अर्थात प्रभुपादजी एका ठिकाणी जे आहे त्यांचा स्टुडिओ रेकॉर्डिंग होतं आणि जेव्हा तिथे गेले तर त्यावेळेस काहीतरी कारणाने तिथे दुसरंही काहीतरी चालू होतं. अर्थात वेळेचं एका वेळेस काहीतरी समस्या झाली तिथे. तर त्यावेळेस हे दानवीर गोस्वामी महाराज सांगतात की त्यावेळेस तिथे जे आहे एक व्यक्ती उपस्थित होते आणि त्यांनी सांगितलं की माझं जे आहे रेडिओ स्टेशन आहे, तर माझी इच्छा आहे तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा. आणि तो अगदी प्रामाणिक व्यक्ती होते. तर त्यांचं जे रेडिओ स्टेशन जिथे रेकॉर्डिंग ते त्याच बिल्डिंग मध्ये होतं आणि त्यांचा प्रभुपादजींबद्दल खूप सन्मान होता. तर त्यावेळेस त्या व्यक्तीने प्रभुपादजींना प्रश्न केला की तुम्ही मसीहा आहात का, तुम्ही दूत आहात का. तर प्रभुपादजी सांगितलं हो मी दूत आहे म्हणून. आणि त्यांनी मग हे विचारलं की तुम्ही कशा प्रकारे दूत आहात, अर्थात तुम्हाला भगवंतांनी पाठवले वगैरे. तर प्रभुजी अगदी नम्रतेने त्यांनी सांगितलं कशा प्रकारे माझ्या आध्यात्मिक गुरूंनी मला पाठवलंय. हो मी मसीहा आहे आणि मला माझ्या आध्यात्मिक गुरूंनी पाठवलेलं आहे. तर अर्थात जर कोणी दुष्ट प्रवृत्तीचं किंवा मूर्ख जी लोक असतात ती एखाद्या महान व्यक्तीलाही सामान्य स्तरावर आणण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या ईर्ष्येमुळे असेल किंवा जे काही वेगवेगळ्या कारणाने. पण आपण बघतो की साधारण व्यक्ती जो रेडिओ स्टेशन चालवणार आहे तोही एक प्रकारे विशेष सन्मान, एका शुद्ध भक्ताबद्दल आदर असल्या कारणाने
तोही समजू शकत होता की कशा प्रकारे ही व्यक्ती जी आहे ही विशेष व्यक्ती आहे, दिव्य स्थितीमध्ये आहे. तर भगवंतांबद्दल जेव्हा इथे चर्चा केली जाते, तर असे अज्ञानी लोक जे आहेत ते भगवंतांच्या अचिंत्य शक्तींना जाणत नाही आणि त्यामुळे ते भगवंतांनाही साधारण लोकांच्या स्थितीवर, पातळीवर आणून ठेवतात. पुढे वाचा. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण प्रभूजी, मी वाचू? वाचा वाचा. हरे कृष्ण. भगवंत अचिंत्य शक्तीने परिपूर्ण असल्यामुळे ते आपली सेवा कोणत्याही माध्यमातून स्वीकार करू शकतात आणि केवळ इच्छेने आपल्या अनेक शक्तींमध्ये परिवर्तन घडवू शकतात. नास्तिक असा वाद घालतात की एकतर भगवंत अवतार घेऊच शकत नाहीत, अथवा जर त्यांनी अवतार घेतला तर त्यांचे शरीर भौतिक शक्तीपासून बनलेले असते. आपण जर भगवंतांच्या अचिंत्य शक्तीचे अस्तित्व स्वीकारले तर या वादाचे आपोआपच खंडन होते. तेव्हा आपल्याला कळेल की भगवंत आपल्या समोर भौतिक शक्तीने निर्मिलेल्या रूपात प्रगट झाले तरी भौतिक शक्तीचे आध्यात्मिक शक्तीत रूपांतर करणे त्यांना सहज शक्य आहे. शक्तीचे उगमस्थान एकच असल्यामुळे त्या उगमस्थानाच्या इच्छानुसार शक्तीचा उपयोग केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, भगवंत आपल्या समोर अर्च विग्रहाच्या रूपात होऊ शकतात. अर्च विग्रह म्हणजे माती, दगड किंवा लाकूड अशा पदार्थांपासून घडविलेली भगवंतांची मूर्ती. भगवंताची ही रूपे जरी लाकूड, दगड किंवा अन्य वस्तूंपासून घडविलेली असली तरी मूर्तिपूजा न मानणाऱ्या मनाप्रमाणे पुतळे नव्हेत. हरे कृष्ण. तर खूप सुंदर इथे गोपालजींनी सांगितलंय. कशा प्रकारे भगवंत जे आहे ते अचिंत्य शक्तींनी परिपूर्ण असल्यामुळे ते कुठल्याही माध्यमातून आपली सेवा स्वीकारू शकतात. तर हे जेव्हा अशा प्रकारे म्हटले की ते कोणत्याही माध्यमातून सेवा स्वीकारू शकतात, याचा अर्थ काय आहे की जर एखादा व्यक्ती भगवंतांना स्थूल रूपाने सेवा करण्यास सक्षम नसेल तर तो सूक्ष्म रूपात ही सेवा अर्पण करू शकतो. आपण एक उदाहरण बघतो कशा प्रकारे एकदा एक ब्राह्मण जे आहेत ते त्यांच्याकडे काही साधन सामग्री नसल्या कारणाने ते भगवंतांना जे आहेत ध्यानामध्ये त्यांनी भगवंतांसाठी खूप सुंदर खीर बनवली. सुंदर गरमागरम खीर बनवल्यावर त्यांनी जे आहे ते भगवंतांना खीर अर्पण करण्यासाठी बघितलं की ही खीर जी आहे भगवंतांना अर्पण केली तर भगवंतांना पोळू नये किंवा भगवंतांना ते जीभ जळली नाही पाहिजे खिरीचं आस्वादन करताना. तर त्यामुळे त्यांनी त्या खिरीमध्ये आपला बोट टाकला बघण्यासाठी की ही खीर आता भगवंतांना देण्यासारखी आहे का. जसं त्यांनी बोट टाकला काय झालं की त्यांचं बोट भाजलं गेलं किंवा जळलं आपण म्हणू शकतो. तर अर्थात त्यांना लगेच ते त्या ध्यानातून बाहेर आले, पण वास्तविक बघितलं तर त्यांचं बोट जे आहे ते खरोखर त्या खिरीमुळे त्याच्यावर परिणाम झाला होता, जळलं होतं. तर अर्थात जरी त्यांनी सूक्ष्म रूपामध्ये ध्यान अवस्थेत मध्ये ही सेवा अर्पण केली तरी ती भगवंतांनी काय केली, स्वीकार केली. तर अर्थात भगवंतांच्या अचिंत्य शक्ती असल्यामुळे ते कुठल्याही माध्यमातून जे आहे सेवा आपल्या स्वीकार करू शकतात आणि केवळ इच्छेने ते आपल्या अनेक शक्तींमध्ये परिवर्तन घडवू शकतात. तर इच्छेने शक्तींमध्ये परिवर्तन घडवणं म्हणजे काय असतं.
मी थोडा पूर्वी काही सांगितलं तुम्हाला की हा असं आहे, भगवंत अशा प्रकारे इच्छेने परिवर्तन घडवतात. तर काय आहे ते? बापूजी कोणी सांगू इच्छिता का? येस हरे कृष्णा. भगवंत त्यांच्या इच्छेने म्हणजे आपल्याला विग्रह रूपामध्ये भौतिक शक्तीचे आधार दिसत असले तरी ते सर्व शक्तीचे स्रोत असल्यामुळं आध्यात्मिक शक्ती ही ते विग्रहाच्या रूपात असतानाही वापरू शकतात. हरे कृष्ण. कोणाला अजून सांगायचे? मी थोड्या पूर्वी हे सांगितलं कशा प्रकारे भगवंत जे आहे हे जड तत्वाला, अर्थात त्यांच्या ज्या कनिष्ठ शक्ती आहेत त्यांना श्रेष्ठ शक्तीमध्ये परिवर्तन करू शकतात, श्रेष्ठ शक्तींना कनिष्ठ शक्तीमध्ये. अर्थात भगवंतांसाठी सर्व शक्ती एकच आहेत, पण आपला जो दृष्टिकोन आहे आपण त्याला वेगवेगळ्या प्रकारे समजून घ्यायसाठी त्याला विभाजित केलं आहे. भगवंत शक्तिमान आहे आणि त्यांची शक्ती आहे, तर त्या शक्ती आपण वेगवेगळ्या प्रकारे समजण्यासाठी त्याला वेगवेगळ्या प्रकारे बघतो. पण भगवंतांसाठी जे आहे ते कुठल्याही शक्तीचं कुठल्याही शक्तीमध्ये परिवर्तन घडू शकतात. नास्तिक असा वाद घालतात की भगवंत, एकतर भगवंत अवतारच घेऊ शकत नाही, जर त्यांनी अवतार घेतला तर त्यांचं शरीर भौतिक शक्तीपासून बनलेलं असतं. तर आता इथे हा जो नास्तिकतावाद दिलेला आहे याचं तुम्ही खंडन करू शकता का? तुमच्यापैकी कोणी काय सांगतं? याचं खंडन कसं केलं जाऊ शकतं? प्रमोद कुडे प्रभू. मोहिनी अक्षय माताजी. काय विचारलास प्रभूजी? प्रश्न एकदा परत सांगा ना. प्रश्न हा विचारलाय की इथे जे सांगितलेलं आहे की भगवंत एकतर अवतारच घेऊ शकत नाही, किंवा जर अवतार घेतला तर त्यांचं शरीर जे आहे ते भौतिक शक्तीने बनलेलं असतं, तर याचं खंडन कसं होऊ शकतं? जे तर्कवादी जे लोक आहेत ते भगवंतांना जाणू शकत नाही, आणि ज्यांना अं, असीमित ज्यांची बुद्धी नाही आहे. सॉरी प्रभूजी, नाही सांगू शकले. धन्यवाद. तर इथे आपल्याला हे स्पष्ट समजलं पाहिजे की जेव्हा हे नास्तिकतावादी लोक सांगतायत की भगवंत एक अवतार घेऊ शकत नाही, तर पहिले तर ही जी धारणा आहे की भगवंत अवतार घेऊ शकत नाही, याचा अर्थ काय आहे की ती व्यक्ती भगवंतांना सीमित बनवण्याचा प्रयत्न करतायत. अर्थात भगवंत असीमित आहेत, त्यांच्या अचिंत्य शक्ती आहेत, भगवंत अनंत आहेत, भगवंत सर्वव्यापी आहेत. तर भगवंत अवतार घेऊ शकत नाही हे म्हणणंच पहिलं जे आहे त्यांना सीमित करण्याप्रकारे आहे. आणि जेव्हा ते असं म्हणतात की जर अवतार घेतला तर त्यांचं शरीर भौतिक शक्तीपासून बनलेलं आहे, तर थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं कशा प्रकारे भगवंतांच्या त्या आपल्या शक्ती आहेत, ते कुठल्याही शक्तीचं
एका शक्तीपासून दुसऱ्या शक्तीमध्ये परिवर्तन करू शकतात. तर त्यामुळे जर एखादा व्यक्ती अशा प्रकारे वाद करत असेल, त्यामुळे प्रभू सांगतात की हा नास्तिकता वाद आहे. हे नास्तिक लोक अशा प्रकारे वाद घालतात. आणि भगवंत स्वतः भगवद्गीतेत सांगतात की संभवामी आत्ममायया, अर्थात भगवंत स्वतःच्या अंतरंग शक्तीद्वारे, स्वरूप शक्तीद्वारे प्रकट होतात. तर त्यामुळे हे जे काही नास्तिकतावादी लोक आहेत, ते बरोबर भगवंत जे सांगतात त्याच्या विरोधात किंवा त्याच्या विरुद्ध विचारधारा ठेवून बोलतात. तर त्यामुळे ज्या प्रभुपाद इथे देतात की आपण भगवंतांच्या अशा अचिंत्य शक्तीचा स्वीकार केलं तर निश्चित रूपाने काय, या अशा चुकीच्या धारणांचं आपोआप खंडन होतं. आणि हे बघितलं आपण इथे कशा प्रकारे भगवंतांना ते शक्य आहे. आणि का ते शक्य आहे की वेगवेगळ्या शक्तींचं रूपांतर करणं, कारण त्यांचं उगम स्थान एकच आहे. आता ते भगवंतांपासून येतात. अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्वं प्रवर्तते. सर्व अर्थात त्याच्यात सर्व प्रकारचे अवतार, सर्व प्रकारच्या शक्ती, सर्व काही जे आहे भगवंतांपासूनच त्याचा उद्गम होतो, उगम पावतात. तिथे उदाहरण दिलेले कशा प्रकारे भगवंत आपल्या समोर अर्चा विग्रहाच्या रूपात प्रकट होऊ शकतात. तर प्रभुपादजी सांगतायत की अर्चा विग्रह काय आहेत. जर बघितलं अर्चा विग्रह काय, माती, दगड किंवा लाकूड अशा पदार्थांपासून घडवलेली भगवंतांची मूर्ती आहे. तर श्रीमद भागवतम मध्ये सुंदर श्लोकाद्वारे दिले, शैली दारुमयी लौही लेप्या लेख्याच्या सैकती मनोमयी मणिमयी तिष्ठाम अष्टविधा स्मृता. 8 प्रकारची प्रतिमा, अष्टविधा सांगितल्या गेल्या शास्त्रात. शैली अर्थात जे शैल किंवा दगडापासून बनवलेलं आहे. दारुमयी, दारू ब्रह्म अर्थात जे लाकडापासून बनवलेले विग्रह आहेत. लौही जे धातूपासून बनवलेलं आहे. लेप्या अर्थात जे चिनी माती किंवा चंदन वेगवेगळ्या अशा पदार्थांपासून बनवलेले आहे. लेख्या अर्थात जे ज्याचं पेंटिंग वगैरे करून बनवलेलं आहे. क्षयकती जे वाळूपासून बनवण्यात आलेले आहे. आणि जे इथे म्हटलेलं आहे मनोमयी मणिमयी, तर मनोमयी अर्थात जे मनामध्ये विग्रह बनवलेले आहेत. आणि मणिमयी अर्थात जे वेगवेगळ्या मणी, मोत्यांपासून वगैरे बनवलेले आहे. अशा प्रकारे 8 प्रकारे हे बनवले जातात. भगवंतांच्या अर्चा विग्रहांना बनवले जातात. तर आपण मणिमयी जे आहे त्याचं पण उदाहरणाची आपण थोड्या वेळ चर्चा केली. तर प्रभुपादजी सांगतात की ज्यांना भगवंतांच्या प्रेम भक्तीला प्राप्त करायचे आहे, तर त्यांनी भगवंतांचं जे शाश्वत रूप आहे त्याची, भगवंतांच्या विग्रहांची पूजा आराधना केली पाहिजे. तर शास्त्रांमध्ये भगवंतांच्या या दिव्य रूपाचं वर्णन असतं. आणि अशा प्रकारे या 8 वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांपासून ते रूप बनवलं जाऊ शकतं. तर अर्थात भगवंतांचं शाश्वत रूपाची प्रतिमा या वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. आणि व्यक्ती जे आहे त्याच्या आराधनाने भगवत प्रेम प्राप्त करू शकतो. प्रभुपादजी सांगतात की अशा प्रकारे कृष्ण भावनामृतामध्ये जे आहे भगवंतांच्या आराधनेला
कोणी व्यक्ती जे आहे दुर्लक्षित करण्याला काही शक्य नाही. अर्थात ती खूप महत्वाची आहे भगवंतांची आराधना. भगवंतांची ही रूप जरी लाकूड, दगड किंवा अन्य वस्तूंपासून घडवलेली असली तरी मूर्तीपूजा न मानणाऱ्या लोकांच्या मताप्रमाणे हे केवळ पुतळे नव्हे. तर आता इथे सांगितलंय की जरी ह्या भौतिक पदार्थांपासून बनलेलं आहे आणि जे मूर्तीपूजा न मानणारे लोक आहेत त्यांच्या मताप्रमाणे हे केवळ पुतळे नव्हे. तर हे मूर्तीपूजा न मानणारे अर्थात जसं आपण बघतो की ते आर्य समाजाचे लोक वगैरे आहेत ते मूर्तीपूजेचा निषेध करतात. तर ती लोक सामान्यतः त्यांना पुतळ्याप्रमाणे समजतात. तर त्यामुळे ते प्रोपाजी सांगतायत की त्याच आपण इंग्लिश मध्ये बघून मी सांगतो. सर इंग्लिश मध्ये याच्यासाठी दिलेले Deity forms, although engraved from wood, stone, or other matter, are not idols as the iconoclast contained. तर हे बघितलं तर याचा अर्थ असा दिलेला आहे की हे जे भगवंतांची ही जी रूप आहेत, विग्रह आहेत, हे पुतळे नाही आहेत. जरी ते अशा प्रकारच्या वेगवेगळ्या धातून भौतिक वस्तूंपासून लाकूड, दगड त्यापासून बनलेले असले तरी, तर ही जी धारणा आहेत की ते पुतळे आहेत, हे कोण मानतं? जे मूर्तीपूजा स्वीकारत नाही त्यांची धारणा आहे की ते पुतळे आहेत. त्यामुळे हे वाक्य मराठीमध्ये थोडं वेगळं वाटतंय, पण त्याचा अर्थ स्पष्ट असेल असं वाटतंय. मी तुम्हाला इंग्लिशही वाचून दाखवलं. कोणाला याचा अर्थ समजला नसेल तर विचारू शकता, नाही तर आपण पुढे जाऊ. भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायात 6वा श्लोक दिलेला खूप सुंदर, ज्याच्यात सांगितलंय अजोपि सन व्यात्मा भूतानाम ईश्वरोपि सन प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममाया. अर्थात कशा प्रकारे भगवंत जे आहेत अजोपी अजन्म आहेत, ते अविनाशी आहेत, ते सर्वांचे सर्व जीवांचे स्वामी असून प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय, अर्थात ते जेव्हा जेव्हा अवतार ग्रहण करतात तेव्हा ते त्यांच्या मूळ दिव्य स्वरूपातच अवतरित होतात. त्यामुळे भगवंतांचं जे अवतरण आहे हे पण एक रहस्यमय आहे. सामान्यतः इन्कार्नेशन, अवतार हे जे शब्द वापरला जातो इंग्लिश भाषेमध्ये, तर कार्नल अर्थात जे शरीराच्या संबंधात आहे, आणि जेव्हा ते इन्कार्नेशन म्हणतात ते त्याचा अर्थ असा होतो की शरीर धारण करणं. त्यामुळे सामान्य लोकांना ज्यांची त्या प्रकारची त्या शब्दांच्या आधारावर समज असते त्यांना असं वाटतं की हे साधारण
भौतिक शरीर धारण करताय. आणि त्यामुळे भगवंत इथे स्पष्ट सांगतायत की प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभवामी आत्माया. तर आपण ते बघितलं कशा प्रकारे भगवंत जे आहे हे स्वतःच्या अंतरंगा शक्तीद्वारे आत्ममायाद्वारे प्रकट होतात. तर आपण बघितलं जेव्हा भगवान रामचंद्र वनवासासाठी गेले तर तिथे त्यांनी जंगलामध्ये फळं खाल्ली. तर प्रश्न हा उठतो की जर भगवंत एक चेतन तत्व आहे तर त्यांनी हे जड तत्व किंवा फळ कशी खाल्ली. तर तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का? हरे कृष्ण. हम्म. कारण भगवंत जड तत्वाचं चेतन तत्वामध्ये परिवर्तन करू शकतात आणि अरे चेतनचं वा जड मध्ये वा, पण परिवर्तन करू शकतात. माताजींना खूप सुंदर त्याने समजलं. छान. त्याची आपण 2-3दा हीच चर्चा केली आणि हे समजणं खूप महत्वाचं आहे. तर त्यामुळे कधी अशा प्रकारे प्रश्न परत उद्भवणार नाही आपल्याला जर हे स्पष्टतेने समजलं तर. तर त्यामुळे भगवंतांच्या ह्या अचिंत्य शक्तीबद्दल, भगवंतांच्या सर्व शक्तिमत्तेबद्दल आपल्याला दृढ विश्वास असला पाहिजे. भगवंत जे आहेत त्यांच्या शक्तींचं रूपांतर करू शकतात त्यांच्या इच्छेनुसार. एकदा प्रभुपादजी जे आहेत ते वार्धक्यामुळे वयोवृद्ध अवस्थेमध्ये त्यांच्या तोंडातून लाळ बाहेर येत होती. तर तेव्हा एकाने म्हटलं की हे आध्यात्मिक आहे. तर प्रभुपादजींनी लगेच त्यांना बोलले की ही मूर्खता आहे म्हणून. हे तुम्हालाही होणार आहे, अर्थात तुमचंही वार्धक्य येणार आणि तुमच्याही तोंडातून अशी लाळ बाहेर पडणार. तर त्यामुळे प्रभुपादजींनी काही असं लोकांना अंधकारात ठेवणं किंवा काय अशा चुकीच्या धारणा निर्माण करणं त्याच्यासाठी प्रेरणा दिली नाही. त्यांनी त्यांना काय आध्यात्मिक आहे काय भौतिक आहे त्याची अगदी छान प्रकारे स्पष्टता ठेवली. जेव्हा प्रभुपादजी इथे अर्चा विग्रहांच्या आराधनेबद्दल चर्चा करताय तर आपण बघू शकतो की जे अब्राहमिक धर्माचे लोक आहेत ह्या लोकांनी सुरुवातीपासूनच त्यांच्या ज्या काही धारणा आहेत त्याच्यानुसार त्यांनी सर्व मूर्तींना तोडलं. पण त्यांनी जीसस आणि मेरी जे आहेत त्यांच्या मूर्तीला तोडलं नाही. अर्थात त्यांना तेवढं तरी स्पष्ट होतं की भगवंत जे आहेत किंवा त्यांच्या धारणेनुसार कशा प्रकारे जीसस जे आहेत जर ते भगवंतांचे दूत आहेत तर अर्थात ते एक दिव्य स्थितीमध्ये आहेत. पण बाकी अन्य जे आहेत जसं आपण वैदिक सभ्यतेमध्येही बघतो की भगवंत हे जे आहेत हे दिव्य स्थितीमध्ये आहेत. पण बाकी देवी देवता जरी त्यांना अमर म्हटलेलं असतं किंवा जरी ते स्वर्ग लोकात निवास करत असले तरी त्यांनाही काय आहे ह्या जन्म मृत्यूच्या चक्रातून जायला लागतं. देवी देवतांचे जे शिरोमणी आहेत किंवा देवी देवतांमध्ये जे सर्वश्रेष्ठ मानले जातात ब्रह्माजी त्यांच्याबद्दलही भगवंत सांगतात आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिनो अर्जुन. अर्थात ब्रह्मलोकातही व्यक्तीला हे जन्म मृत्यू जे आहे त्याचा अर्थच हा झाला की जर बाकी अन्य जे आहेत ते त्यांचा आपण सन्मान करू शकतो. पण जेव्हा आपण भक्तिमय सेवेची गोष्ट करतो ती भगवंतांसाठी आहे. तर त्यामुळे ह्या लोकांनी ज्या प्रकारे सन्मान ठेवला होता
जीसस आणि मेरी ते त्यांच्या विग्रहाचा, पुतळ्याचा, मूर्तीचा, तर बाकी अन्य जे पुढे त्यांचे अनुयायी आले तर त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांनी अशा प्रकारे विचार केला की सगळ्याच मूर्त्यांना तोडणं ही धार्मिकता आहे. कुराणामध्येही भगवंतांच्या रूपाची चर्चा येते, पण जसं आधुनिक जे इस्लामचं पालन करणारे आहेत तर ते ह्या गोष्टींना समजत नाही आणि त्यांचं वागणं जे आहे बरोबर वैदिक धर्माच्या विरोधात आहे. बघितलं तर त्यांच्याकडनं असंही म्हटलं जातं, जिथे जिथे तुम्ही काफिर बघाल त्यांना कापा, मारा. तर त्याच्याबद्दलही त्यांच्या लोकांचे काही टीका टिप्पणी आहेत, कशा प्रकारे हे जे आहे सैतानी श्लोक आहेत आणि हे मोहम्मदजींच्या नंतर त्याच्यात टाकले गेले आहेत. पण बघितलं तर मोहम्मद जे होते त्यांचं जीवन पण पूर्ण हिंसात्मक होतं. ते एक योद्धा होते आणि त्याच्याबरोबर खूप साऱ्या स्त्रिया असायच्या. तर बघितलं तर वस्तुतः ना ते ब्रह्मचारी होते ना योगी होते. पण प्रभुपादजी जेव्हा असं म्हणतायत की मोहम्मद त्यांनाही ते एक प्रकारे दूत म्हणून संबोधित करतायत, तर ते त्या प्रकारच्या लोकांना ज्या स्थितीत आहेत तिथून ते वर यायसाठी प्रेरणा भेटावी, त्या उद्देशाने, त्या हेतूने. का तर त्यांनी अगदी निम्नतम स्तराच्या लोकांसाठी एक सुविधा होती की ते हळूहळू वर यावे. तर आजकाल ज्या प्रकारे इस्लामद्वारे हिंसा, आतंकवाद, असहनशीलता, एक प्रकारे बघितलं जातं विनाशाची भावना, तर या सगळ्या गोष्टी याच्यामुळेच आहेत की त्यांनी जे कुराणाला एवढं महात्म्य दिलंय तेही ज्या प्रकारे मूळ स्वरूपात असलं पाहिजे ते नसून काहीतरी त्याचा आपलं त्यांनी अर्थ, त्याचा वेगवेगळा अर्थ लावून त्याच्यानुसार ते त्याचं पालन करतायत. तर ते महत्वाचे समजणं की ते लोक जरी अशा प्रकारे मूर्तीपूजा स्वीकारत, आधुनिक समाजात ते स्वीकारत नसले तरी त्यांच्या इथेही मूर्ती पूजेला सन्मान आहे. त्यांच्या इथेही त्यांचं जे ती लोक मेक्का मदिना जातात तर ते त्यांचं मस्जिद जे आहे तिथे जे त्यांच्याद्वारे ठेवलेलं असतं त्याला ते प्रणाम करतात, ते मेकाच्या दिशेने प्रणाम करतात. अर्थात बघितलं तर तेही एका रूपाला, एका आकाराला स्वीकृत करतायत. फक्त एवढंच की त्यांनी जे स्वीकार केलं ते योग्य आहे आणि बाकी जे आहे ते अयोग्य आहे, अशा प्रकारे त्यांची धारणा असते. चुकीची धारणा ठेवून ते स्वतःला श्रेष्ठ समजतायत आणि दुसरे जे धर्म आहेत त्यांना एक प्रकारे काफीर समजून त्यांना मारणं, त्यांच्या चुकीच्या धारणांमध्ये परिवर्तन करण्यासाठी प्रयत्नशील असणं, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. तर जेव्हा ही लोक वैदिक धारणा जी अगदी स्पष्ट दिलेली आहे ने सर्व काही शंकांचं निरसन करते, याला ते स्वीकार करतील तर निश्चित रूपाने तेही लाभान्वित होतील आणि ते दुसऱ्यांनाही योग्य दिशेला जायसाठी मदत करू शकतात. प्रभुपादजी नेहमी सांगतात कशा प्रकारे जर प्रवचन देताना
ते म्हणतात की जे माईक आहे ज्याच्याद्वारे बोललं जात आहे त्याचा वापर कशा प्रकारे केला गेलाय त्याच्यानुसार ठरतं की ते भौतिक आहे की आध्यात्मिक आहे. तर अर्थात कारण ते भौतिक जरी माईक असला पण त्याचा वापर भगवंतांचं गुणगान करण्यासाठी केला गेला असल्यामुळे त्याचं आध्यात्मिकीकरण करण्यात आलेलं आहे. तर भौतिक दृष्टिकोनातून जरी वाटलं की मंदिर जे आहे एक सिमेंट किंवा लोखंड वेगवेगळ्या प्रकारच्या द्रव्यांचा वापर करून ते बनलेलं आहे. वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून त्याची निर्मिती झाली आहे. जरी ते त्या प्रकारे भौतिक वाटत असलं तरी त्याचा जो वापर आहे त्याच्यामुळे जे कार्य केली जात आहेत ती सर्व आध्यात्मिक आहे. त्यामुळे हे समजलं पाहिजे की भौतिक काय आहे आध्यात्मिक काय आहे. तर भगवंतांची विग्रही जरी वाटलं की ते भौतिक तत्वापासून बनले असले तरी आपल्याला हे समजलं पाहिजे जेव्हा एखाद्या शुद्ध भक्ताद्वारे त्यांना आवाहन केलं जातं तर ते विग्रह भौतिक राहत नाहीत. ते जे आहेत ते आध्यात्मिक बनतात. आता भगवंतांचं आवाहन केलं गेलंय त्याच्यात प्राण प्रतिष्ठा म्हणतात त्याला. पुढे वाचा. हरे कृष्ण. स्थितीत पूर्ण भौतिक अस्तित्वात अपूर्ण दृष्टीमुळे आपण भगवंतांना पाहू शकत नाही. तरी सुद्धा जे भक्त आपल्या भौतिक दृष्टीने भगवंतांना पाहू इच्छितात त्यांच्यावर कृपा करून भगवंत तथाकथित भौतिक रूपात प्रकट होतात आणि त्यांची सेवा स्वीकारतात. तथापि आपण असे समजू नये की असे भक्त ज्यांना भक्ताची सर्वात कनिष्ठ स्तरावरचे समजले जाते एका पुतळ्याची पूजा करीत आहेत असे हे ते सहज उपस्थित असलेल्या भगवंताची पूजा करीत आहेत. एखाद्या पूजकाच्या लहरीप्रमाणे अर्चा विग्रहाचे निर्माण करता येत नाही. सर्व साज सामग्रीसह अर्चा विग्रह नित्य अस्तित्वात असतो. याचा अनुभव प्रामाणिक भक्ताला येईल परंतु अभक्ताला मात्र येणार नाही. हरे कृष्ण. तर अपूर्ण दृष्टीची इथे चर्चा आहे. तर ही अपूर्ण दृष्टी काय असते? भगवंतांना पाहू शकत नाही. तर ब्रह्मसाहित्यामध्ये खूप सुंदर दिलेलं आहे की प्रेमांजन भक्ती विलोचनेन संत सदैव हृदयेषु विलोक. सांगितले कशा प्रकारे भगवंतांना बघण्यासाठी व्यक्तीला प्रेम अंजन लावलं पाहिजे. तर त्या प्रकारची परिपूर्ण दृष्टी विकसित झाल्यावरती व्यक्ती भगवंतांना बघू शकतो. मग ज्या भक्तांची इच्छा आहे की नाही आपल्याला ते त्या प्रकारची दिव्य उच्च अवस्था प्राप्त करायला तर बराच काळ लागेल, शक्य नाहीये किंवा तोपर्यंत आपण कसं भगवंतांचं दर्शन करू शकतो. तर त्यामुळे भगवंत त्यांच्या कृपेने काय करतायत एक भौतिक रूपात प्रकट होतात जेणेकरून त्या भक्तांची ते सेवा स्वीकार करू शकतील. तर हे जे आपण पुढे चर्चा करणार आहोत 3 वेगवेगळ्या प्रकारच्या भक्तांची कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी आणि उत्तम अधिकारी. ते जे कनिष्ठ अधिकारी आहेत किंवा कनिष्ठ स्तराचे भक्त आहेत ते असं नाही समजलं पाहिजे की ते एका पुतळ्याची पूजा करतायत. तर ते भगवंतांचीच पूजा करतायत. का ते भगवंतांची पूजा करतायत? कारण अर्चा विग्रह याचा अर्थ असा नाही की बाजारमध्ये किंवा कुठल्या बाजारात जाऊन किंवा एखाद्या दुकानात जाऊन आपण मूर्ती विकत घेतली आणि आता ते आपण जे आहे काय झालं
आपला अर्चा विग्रह तयार झाला. त्यामुळे प्रभुपादजी सांगतायत की एखाद्या पूजकाच्या लहरीप्रमाणे अर्चा विग्रह निर्माण करता येत नाही. अर्थात जोपर्यंत एखाद्या शुद्ध भक्ताद्वारे भगवंतांचं आवाहन केलं जात नाही, प्राणप्रतिष्ठा होत नाही, तोपर्यंत त्यांना अर्चा विग्रह कसं म्हणता येईल. तर सर्व साज सामग्रीसह अर्चा विग्रह नित्य अस्तित्वात असतो. ह्याचा अर्थ काय की जेव्हा अर्चा विग्रह म्हटलेले आहे किंवा आपण बघतो शास्त्रांमध्ये जेव्हा चर्चा येते, जेव्हा भगवंत एखाद्या ठिकाणी प्रकट होतात, त्यांच्याबरोबर बाकी अन्य सारे जे आहेत तेही प्रकट होतात. एखाद्या ठिकाणी जर राष्ट्रपती येणार असतील, त्या ठिकाणचे मंत्री संत्री मुख्यमंत्री आणि जे काय आहेत ते सर्व तिथे उपस्थित होऊन जातात. अर्थात साज सामग्रीसह ते तिथे उपस्थित होतात. याचा अनुभव प्रामाणिक भक्ताला येईल, परंतु अभक्ताला मात्र येणार नाही. तर जे प्रामाणिक भक्त आहे ते ह्या गोष्टींना समजू शकतात, त्याचा अनुभव करू शकतात. तर भगवंत जे अशा प्रकारे एक अर्चा विग्रहाच्या रूपात येत आहेत, तर त्यांना तिथे आपली जी सर्व शक्तिमत्व आहे ते सिद्ध करण्यासाठी तिथे प्रकट होत नाहीत. जसं मुघल काळामध्ये खूप साऱ्या मंदिरांमध्ये असं बघितलं गेलं की त्यांनी खूप साऱ्या विग्रहांना तोडलं, काही विग्रहांना तिथल्या पुजाऱ्यांनी लपवून ठेवलं, काही विग्रहांना जसं आपण बघतो की आज गदाधर पंडित जे आहे त्यांचा आविर्भाव आहे, तर जे गदाधर पंडित जे आहे ते टोटा गोपीनाथ मध्ये भगवंतांच्या विग्रहांची सेवा करत. जेव्हा त्यांचं वार्धक्यामुळे त्यांना सेवा करणं कठीण झालं, भगवंत जे आहेत ते बसले खाली. आता ते आजही आपण जाऊन दर्शन घेऊ शकतो. कशा प्रकारे साक्षात विग्रह भगवंत जे आहेत ते आदान प्रदान करतात. पण जरी अशी काही उदाहरणं असली जिथे साक्षी गोपाल वगैरे जिथे आदान प्रदान होतंय, पण तिथे भगवंत ते आपले सर्व शक्तिमत्ता दाखवत नाहीयेत. त्या कारणासाठी भगवंत अर्चा विग्रह रूपात प्रकट होत नाहीत. तर ते कशासाठी प्रकट होतात, जेणेकरून भक्ताची सेवा स्वीकार केली जावी. त्यामुळे जेव्हा कोणी लोक असं विचार करतात की अरे तुम्ही तर त्यांना भगवंत मानायचे आणि बघा आम्ही तुमच्या भगवंतांना त्यांचे तुकडे तुकडे करून टाकले, तर तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का की अरे खरंच बघा की एवढं आम्ही विग्रहांचा सन्मान करतो, विग्रहांची पूजा आराधना करतो, त्यांना दंडवत प्रणाम करतो, त्यांच्यासाठी हार बनवतो, भोग लावतो, आणि या लोकांनी तर त्या विग्रहांना सहज त्याचे तुकडे तुकडे करून टाकले. हे कसं आपण समजू शकतो. तर भगवंत मेले का, कोण सांगेल तुमच्यातला. हरे कृष्ण प्रभू. हम्म प्रभूजी त्यांची दृष्टी दूषित असेल तर कोणाची दृष्टी. जे विग्रहांना तोडलं तर त्याचा अर्थ काय झाला. हरे कृष्ण प्रभूजी. हम्म आपण जसं मागच्या पाहिलं होतं की भगवंत त्यांना ज्यावेळेस हवं त्या शक्तीचा वापर करू शकतात. जसं की भौतिक शक्तीमध्ये ते विग्रह किंवा मूर्ती रूपात आपल्याला जरी दिसत असतील, तर ज्यावेळेस आपण त्यांची सेवा करत असतो ते त्यावेळेस ते स्वतः पूर्ण त्यांच्या रूप असं ते उपस्थित असतात. आणि ज्यावेळेस एखादा व्यक्ती त्यांना मूर्ती किंवा दगड म्हणून बघतो, त्यावेळेस ते त्यांच्यासाठी भौतिक स्थितीमध्ये दगडच स्थितीमध्येच असतात. त्यामुळं
त्यांनी जरी त्यांना तोडलं त्या विग्रहाला, तर ते त्यावेळेस भौतिक स्थिती दगडाच्या रूपात दगडच असतात. आणि पण ज्यावेळेस आपला एखादा जो शुद्ध भक्त दृष्टिकोन आहे त्यांची आपण तर सेवा त्यांना करत बघतोय एक भगवंतांच्या रूपामध्ये. मग आपला दृष्टिकोन जो आहे तो तुटला का? नाही, भगवंत त्यांना भगवंत अच्युत आहेत, म्हणजे ते कधीही त्यांच्या अस्तित्वापासून खाली येऊ शकत नाहीत. तर ते सच्चिदानंद पूर्ण ब्रह्म आहे. तर आपल्याला इथे समजलं पाहिजे की जेव्हा अशा प्रकारे काही अं, चुकीच्या धारणाची लोक काही प्रयत्न करतात, तर ज्या प्रकारे भगवंतांना आवाहन केलं गेलं होतं, तर भगवंत तिथे उपस्थित झाले. तर जेव्हा असं आहे की भक्त जे आहेत त्यांचं संरक्षण करू शकत नाही, तर भगवंत त्या आपल्या अर्चा विग्रहाच्या रूपातून तिथून निघून जातात. जोपर्यंत भक्त त्यांची सेवा करण्यासाठी सक्षम आहे, अर्थात भक्त जो आहे प्राण पणाला लावून, असे खूप सारे उदाहरण बघितले जातात की जिथे भक्तांनी आपले प्राण लावून दिले विग्रहांच्या सेवेसाठी किंवा विग्रहांना लपून दिलं. जसं वृंदावनचे अनेक सारे विग्रह जे आपण बघतो ते कशा प्रकारे जयपूरमध्ये स्थानांतरित करण्यात आले. आपण बघतो की माधवेंद्रपुरींचे जे विग्रह आहेत, गोपाल विग्रह, ते पण मुघलांच्या आक्रमणाच्या वेळेस ते नाथद्वारा इथे त्यांचं स्थानांतरण झालं. आता ते श्रीनाथजी ह्या नावाने प्रसिद्ध आहे. तर अर्थात आपल्याला इथे स्पष्टता येते की भगवंत निश्चित रूपाने आपली शक्तीचं प्रदर्शन करण्यासाठी ते रूप स्वीकार करत नाही, पण ते आपल्या भक्तांसाठी ते रूप स्वीकार करतात. तर भगवंत सर्व प्रकारे प्रकट होऊ शकतात. ते जशा प्रकारे आपण बघतो की प्रल्हाद महाराजांसाठी एका खांबातूनही प्रकट झाले. तर प्रल्हाद महाराज खांब्याची उपासना करायची की भगवंतांची? भगवंताची करायची. भगवंताची हा, त्या अर्थात भगवंताची भगवंतांची उपासना करायची आणि भगवंत जे आहेत ते आपल्या शक्तीद्वारे कुठेही प्रकट होऊ शकतात. त्यामुळे भगवंत तिथे प्रकट होतात. तर त्यामुळे ते म्हटलं की याचा अनुभव प्रामाणिक भक्ताला येईल, परंतु अभक्ताला मात्र येणार नाही. ज्यांनी वाचलं नाही ते भक्त वाचू शकतात, जेणेकरून तुम्ही कक्षेमध्ये आहात, सहभागी होता याची तुम्हाला जाणीव होईल. हरे कृष्ण प्रभूजी. वाचा. प्रभूजी, मला एक प्रश्न आहे, पंचांग प्रणाम. की जसं तुम्ही म्हटलं ना की आपण जेव्हा आरच्या विग्रहाची सेवा करतो तेव्हा ते आपल्यासाठी प्रकट असतात, पण जेव्हा त्यांची अवहेलना होते तेव्हा ते निघून जातात. प्रभूजी, मग आपल्या विग्रहांचं घरातलं पण असंच असतं का? हे जेव्हा असं म्हटलंय की निघून जातं, त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही घरातल्या विग्रहांची सेवा करताय आणि तुम्हाला गावाला दुसरीकडे फिरायला जायचंय. तुम्ही म्हणाल की आता आम्ही अवहेलना करतो, तुम्ही निघून जा, असं तुमचं म्हणणं आहे का? कमी पडे किंवा मग आपण कधी कधी चुकतो सेवा करण्यात किंवा होत नाही इथं सेवा मुद्दा हा आहे की भक्ताने फॉलो होत नाही. भगवंतांची सेवा उत्तम प्रकारे केली पाहिजे. हा जो प्रसंग आहे जिथे कोणी त्या विग्रहांना नष्ट करण्यासाठी आलेलं आहे आणि ते विग्रहांना तोडणार आहेत वगैरे, तर तो प्रसंग घरामध्ये तुम्ही तो प्रसंग का येऊ द्यायचा? तुम्ही घरामध्ये तशा प्रकारे व्यवस्था केली पाहिजे, जेणेकरून जशा प्रकारे आई एका लहान बाळाचं लालन पोषण करते, शिशूची वाढ करते, सगळ्या गोष्टींची काळजी घेते, कशा प्रकारे बाळ रेंगाळत असेल तर एखादी कुकरची शिट्टी किंवा वेगवेगळ्या गोष्टी तोंडात टाकून त्याला त्रास नको व्हायला, खूप सतर्क राहायला लागतं. त्या प्रकारे भगवंतांच्या विग्रहाच्या सेवेसाठीही आपण सतर्क राहायला पाहिजे. हे नाही की अरे
हा, हे चांगलं आहे की आपण जेव्हा सेवा करू तेव्हा ते तिथे आहेत, आणि आपण सेवा नाही करणार तेव्हा ते चालले जातील. म्हणजे आपल्याला काय कुठल्या प्रकारचं टेन्शन नाही. हा मुद्दा इथे नाहीये. मुद्दा हा सांगण्यात आला की कोणी जर मूर्ती विकत घेऊन आलं, पण तिथे जर शुद्ध भक्तांनी भगवंतांना आवाहन नाही केलं, तर भगवंत तिथे प्रकट होणार नाहीत. अर्थात तुमची सेवा स्वीकार करण्यासाठी एका बाकी अन्य भक्तांच्या कृपेने भगवंत तिथे प्रकट होतील. पण जेव्हा भगवंत प्रकट झाले तेव्हा तुम्ही ही इच्छा करताय की आम्ही आमच्या सोयीनुसार त्यांची सेवा करू, आम्ही आमच्या सोयीनुसार कधी त्यांना सेवा करू चांगली, कधी चांगली नाही करणार. तर हा तर खूपच म्हणजे तिथे भक्तिभावाच्या ऐवजी आपल्या सुविधा बघण्याचा दृष्टिकोन आला हा. आणि ते तुम्ही पुतळ्यासोबत करू शकता. ज्या प्रकारे रस्त्यावरती वेगवेगळे राजकारणी लोक आहेत, वेगवेगळ्या लोकांचे पुतळे लावलेले असतात, तर त्या पुतळ्यावरती येऊन कावळे अन्य जीव जे आहेत ते विष्ठा करून जातात, आणि 15 दिवसांनी महिन्याने ते जे समाजसेवक किंवा असे लोक आहेत ते तिथे साफसफाई करतात. पण तोपर्यंत जे आहे त्याच्यावरती काय आहे, विष्ठा साठलेली असते वेगवेगळ्या पक्ष्यांची वगैरे. तर तुमचा पण त्या प्रकारे पुतळाप्रमाणेच बघण्याचा दृष्टिकोन असेल, तर मग ती विग्रहांची सेवा कुठे? ते तर भगवंत ती तुमच्या जे काही प्रयत्न आहेत ते कसे स्वीकार करतील? का तर तुम्ही त्यांना विग्रह म्हणून बघतच नाही, तुम्ही त्याला पुतळा म्हणूनच बघताय. आपण जी काही चर्चा केली कशा प्रकारे विग्रहांमध्ये आणि पुतळ्यामध्ये अंतर आहे. मूर्ती पूजा करणारे आणि मूर्ती पूजेचे निषेध करणारे तर वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत. तुम्हाला खरोखर भगवंतांच्या विग्रहाची सेवा करण्याची इच्छा असेल तर निश्चित रूपाने, जसं उदाहरण सांगितलं, आई ज्या प्रकारे शिशूची काळजी घेते त्या प्रकारे आपण भगवंतांची सेवा केली पाहिजे. तुम्हाला समजलं का? हा प्रभू समजलं, खूप छान, थँक्यू. हे वाचाल पुढे. हा, भगवद्गीतेत 4.11 भगवान श्रीकृष्ण म्हणतात की भक्ताच्या शरणागतीनुसार मी त्याच्याशी व्यवहार करतो. शरणागत भक्तांखेरीज इतरांसमोर आपले स्वरूप प्रकट न करण्याचा हक्क त्यांनी राखून ठेवलेला असतो. म्हणून शरणागत भक्तांकरिता श्री नेहमीच निकट असतात. हरे कृष्णा. हरे कृष्णा. ठीक आहे, तर जसं इथे आपण बघतो माताजींनी वाचलं, तर हा जो 4थ्या अध्यायातला 11वा श्लोक आहे, तर भगवंत काय आहे की आपला अधिकार राखून ठेवतात. अर्थात ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. तर ज्या प्रकारे कोणी त्यांना शरणागत होईल त्याच्यानुसार ते आदान प्रदान करतात. म्हणून शरणागत भक्तांकरिता श्रीकृष्ण नेहमीच निकट असतात. अर्थात भगवंत हे शरणागत भक्त त्यांच्याशी त्यांना सेवा अर्पण करतायत, आदान प्रदान करतायत. तर भगवंत जे आहेत ते त्यांच्याशी त्या प्रकारे त्यांच्या शरणागतीनुसार त्यांच्याशी आदान प्रदान करतात. पण जे शरणागत नाही त्यांच्यासाठी भगवंत दूर आहेत. ते अगदी स्पष्ट रीतीने प्रभुपादजी ते सांगतात कशा प्रकारे अशी लोक जी आहेत ती निश्चित रूपाने दूर आहेत. तिलोत्तम खोडे माताजी वाचा. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. या उलट त्यांना शरणागत न झालेल्यांकरिता ते फार फार दूर असतात. नाही नाही, ते नाही, ते
इथून वाचायचे. या संदर्भात सगुण आणि निर्गुण. या संदर्भात सगुण आणि निर्गुण हे शास्त्रात आढळणारे भगवंतांसंबंधीचे दोन शब्द महत्वाचे आहेत. सगुण म्हणजे गुणांसहित व निर्गुण म्हणजे गुणरहित. सगुण शब्दाचा असा अर्थ होत नाही की ज्यावेळी भगवंत गुणांचे प्रदर्शन करीत अवतरित होतात त्यावेळी त्यांना भौतिक शरीरच धारण करून भौतिक प्रकृतीच्या अधीन व्हावे लागते. ते स्वतः सर्व शक्तींचे उगमस्थान असल्यामुळे त्यांच्याकडे भौतिक व आध्यात्मिक शक्ती असा मुळी भेदच नसतो. सर्व शक्तींचे नियंत्रक असल्यामुळे ते आपल्याप्रमाणे त्या शक्तींच्या अंमलाखाली येत नाहीत. भौतिक शक्ती त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्य करते, म्हणून ते त्या शक्तीचा स्वतःच्या उद्दिष्टांसाठी उपयोग करून घेऊ शकतात आणि तसे करताना त्या शक्तीच्या गुणांचा त्यांच्यावर लेशमात्रही प्रभाव पडू शकत नाही. याच संदर्भात आपण त्यांना निर्गुण म्हणू शकतो. तसेच भगवंत कधीही निराकार होत नाही, कारण त्यांचे स्वतःचे शाश्वत रूप आहे. ते आदिपुरुष आहेत. ज्याप्रमाणे सूर्यदेवाचे तेज म्हणजे सूर्यकिरण, त्याचप्रमाणे निराकार स्वरूप किंवा ब्रह्मज्योती म्हणजे भगवंतांची शरीर कांती. हरे कृष्ण. इथे प्रभुपादजी ह्या दोन मुद्द्यांबद्दल सांगताय, सगुण आणि निर्गुण. तर सगुणचा अर्थ काय तेही सांगितलंय. इथे म्हटलंय की त्याचा अर्थ काय होत नाही ते इथे दिलेलं आहे. तर जेव्हा सगुण म्हटलेलं आहे, जरी सगुण असले तरी भगवंत जे आहे ते त्यांच्या अधीनस्थ भौतिक प्रकृती आहे. मया अध्यक्षेन प्रकृती सूयते सचराचर. सर्व शक्तींचे नियंत्रक असल्यामुळे ते आपल्याप्रमाणे त्या शक्तींच्या अंमलाखाली येत नाही. तर त्या शक्तींच्या गुणांचा त्यांच्यावर लेश मात्र प्रभाव पडू शकत नाही, आणि त्यामुळे म्हटलेलं आहे की ते निर्गुण. आता सगुण निर्गुण सांगितलं, प्रभुपादजी सांगतात की ते निराकार होत नाहीत, का तर त्यांचे शाश्वत रूप आहे. तर जेव्हा शाश्वत रूप म्हटलेलं आहे त्याचा अर्थ असा की ते कधीही त्याचा नाश होत नाही. तर त्यांचं जे रूप आहे ते शाश्वत रूपाने असल्यामुळे ते कधी निराकार होत नाही. प्रभुपाद जेव्हा सांगतात की ते कधी निराकार होत नाही, कारण ते त्यांचे स्वतःचे शाश्वत रूप आहे. आणि त्यामुळे ते समजायसाठी हे सूर्यदेव सूर्यकिरण याचं उदाहरण प्रभुपादजींनी दिलेलं आहे. अशोक हजीशा, संतोष शिर्के, शैला माताजी वाचा. हरे कृष्ण प्रभू, मी वाचू? हरे कृष्ण. तुम्ही वाचलं नसेल वाचा. हा. बालभक्त प्रल्हाद महाराज जेव्हा आपल्या नास्तिक पित्यासमोर गेले तेव्हा त्यांना पित्याने विचारले, तुझा भगवान कुठे आहे? प्रल्हादांनी उत्तर दिले की भगवंत सर्वत्र आहेत. तेव्हा पित्याने रागाने विचारले की त्याचा भगवान या राजमहालाच्या खांबात आहे का? आणि मुलाने होय असे उत्तर दिले. त्याबरोबर त्या नास्तिक राजाने समोरच्या खांबावर जोराने प्रहार केला. त्याच क्षणी भगवंतांनी नृसिंह किंवा अर्धमनुष्य अर्धसिंह असा अवतार धारण करून त्या नास्तिक राजाचा वध केला. यावरून आपण समजू शकतो की भगवंत प्रत्येक वस्तूत आहेत व त्यांच्या विविध शक्तींद्वारे ते सर्व काही निर्माण करतात. आपल्या अचिंत्य शक्तीने ते प्रामाणिक भक्तांवर कृपा करण्यासाठी कोठूनही प्रकट होऊ शकतात. भगवान नृसिंहदेव नास्तिक राजाने आज्ञा केली म्हणून खांबातून प्रकटले नसून आपला भक्त प्रल्हाद यांनी इच्छा केली म्हणून प्रकटले. नास्तिक भगवंतांना प्रकट होण्याकरिता आज्ञा देऊ शकत नाही, परंतु आपल्या भक्तावर कृपा करण्यासाठी ते कोठेही प्रकट होतील. भगवद्गीतेतही 4.8 अशाच प्रकारे सांगितले आहे की
नास्तिकांचा नाश करण्यासाठी आणि भक्तांचे रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार घेतात. अर्थात नास्तिकांचा नाश व भक्तांचे रक्षण करण्यासाठी भगवंतांजवळ पुरेशा शक्ती आणि सेवक आहेत. परंतु भक्तांवर कृपा करण्यात भगवंतांना आनंद वाटतो, म्हणून ते अवतार घेतात. खरे सांगायचे तर केवळ आपल्या भक्तांवर कृपा करण्यासाठीच भगवंत अवतारित होतात, इतर कारणांसाठी नव्हे. धन्यवाद. हरी बोल. तर प्रल्हाद महाराज जेव्हा नरसिंह भगवंतांना प्रार्थना करतात, तर प्रार्थनेच्या वेळेस ते म्हणतात, मत प्राण रक्षणम अनंत पितुर्वदश्च मन्ये स्वभृत्य ऋषिवाक्यमृतं विधातुं खड्गं प्रगृह्य यद् ओचद असद्विदित्सु त्वाम् ईश्वरो मद अपरो अवतूकं हरामि. आता तिथे ते सांगतात की भगवंता, तुम्ही जे आहात अनंत दिव्य गुणांचे सागर आहात. मत पितू त्यांनी जे आहे, तुम्ही जरी माझ्या वडिलांची हत्या केली आणि मला त्यांच्या खडग त्यांच्या तलवारीपासून माझं रक्षण केलं, जेव्हा हिरण्यकश्यपूने सांगितलं जर परम नियंत्रक असेल माझ्या व्यतिरिक्त तर त्याला तुझी रक्षा करते. मी आता तुझं जे धड आहे, तुझं मस्तक ते तुझ्या शरीरापासून वेगळं करतो, तर मला वाचवण्यात आणि माझ्या पित्याची हत्या करण्यात तुम्ही निश्चित रूपाने तुमच्या भक्ताचे वचन सिद्ध करण्यासाठी तुम्ही कार्यरत झाले, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही कारण नाही. अर्थात इथे प्रल्हाद महाराज स्पष्टता देत आहेत कशा प्रकारे भगवंत जे आहेत ते आपल्या भक्ताच्या वचनांना सिद्ध करण्यासाठी अवतरित होतात. आणि त्यामुळे इथे आपल्याला ते दिसतंय की प्रभुपादजी पूर्ण इथे परिच्छेदामध्ये जी स्पष्टता देत आहेत, भगवंतांनी कशा प्रकारे अर्धमनुष्य अर्धसिंह अवतार धारण करून नास्तिक हिरण्यकश्यपूचा वध केला. तर प्रभुपादजी ते स्पष्टता देत आहेत की त्याच्या आज्ञेमुळे प्रकट नाही झाले. अर्थात आधुनिक समाजामध्ये असं होतं की लोक भगवंतांना आव्हान देतात, तर अशी लोक किती जोरजोराने आव्हान दिले, किती नारा प्रकट केला, तरी भगवंत अशा लोकांसाठी बिलकुल कार्य करत नाही. त्यांना त्यांच्याशी ते लोक एवढे तुच्छ नगण्य आहेत की त्यांना त्यांचं जे आव्हान आहे ते स्वीकार करणं गरजेचं नाहीये. त्यामुळे जर कोणी म्हटलं की नाही नाही भगवंतांना आव्हान देण्यात आलं होतं टायटॅनिक जहाजाद्वारे, त्यामुळे ते डुबवण्यात आलं, असं नाहीये. भगवंत जे आहेत निर्दयी नाही आहेत. निश्चित रूपाने आपल्याला हे समजलं पाहिजे की भगवंत खूप दयावान आहेत. तर महत्वाचा मुद्दा आहे की पण भगवंत आपल्या भक्ताच्या वचनांना सिद्ध करण्यासाठी निश्चित रूपाने प्रयत्नशील असतात. कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति. तिथे गीतेतला 4थ्या अध्यायातला 8वा श्लोक जो आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तर भगवंत का अवतरित होतात ते दिलेले आहे. त्याचे पुढचं वाचायचे 2 परिच्छेद जे
ज्यांनी वाचलं नाही कोणी आहे का वाचायला इच्छुक? महेश लोहार प्रभू. हरे कृष्ण प्रभू. दोन्ही ब्रह्मसंहितेचे परिच्छेद 5 वाचायचे पॉईंट इथून 35. शेवटपर्यंत. हो हो. ब्रह्मसंहिते 5.35 मध्ये सांगितले आहे की आदिपुरुष गोविंद आपल्या पूर्णांश रूपाने प्रत्येक वस्तूत प्रवेश करतात. ते प्रत्येक ब्रह्मांडात प्रवेश करतात. तसेच त्या ब्रह्मांडातील प्रत्येक अणुतही प्रवेश करतात. विराट रूपात ते प्रत्येक वस्तूच्या बाहेर असतात आणि अंतर्यामी रूपात ते प्रत्येक वस्तूच्या आत असतात. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींचे अंतर्यामी रूपात ते साक्ष असतात व आपण केलेल्या कर्माचे परिणाम किंवा कर्मफल प्रदान करतात. गतजन्मात आपण काय केले ते कदाचित आपण विसरू शकतो, परंतु भगवंत आपल्या कर्माचे साक्षी असल्यामुळे आपल्याला कर्माची फळे भोगावीच लागतात. सत्य हेच आहे की अंतर्बाह्य भगवंतांशिवाय दुसरे काहीच नाही. अग्नीपासून उष्णता व प्रकाश निर्माण होतो, त्याचप्रमाणे त्यांच्या विविध शक्तींच्या मदतीने सर्व काही प्रकट होते. अशा प्रकारे त्यांच्या विविध शक्तींमध्ये एकात्मता आहे. तथापि जीव आणि भगवंत यामध्ये एकत्व असले तरी सूक्ष्म जीव ज्या आनंदाचा आंशिक उपभोग घेतात, तेथे भगवंत अनंत आनंदांचा उपभोग घेतात. हरे कृष्ण. तर इथे प्रभुपादजी जे आहे ब्रह्मसंहिताच्या 35व्या श्लोकात एकोप्यसूरजिदं जगदंड कोटिं यच्छक्तिरस्ति जगदंड चयाद यदंतः अंडांतरस्थ परमाणुचयांतरस्थं गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. त्याच्या आधार सांगतायत की कशा प्रकारे भगवंत प्रत्येक ब्रह्मांडात प्रत्येक वस्तूत प्रवेश करतात. अणुतही अंडांतरस्थ परमाणु त्याच्यातही प्रवेश करतात. तर ते विराट रूपात बाहेरी आहेत आणि अंतर्यामी रूपात आतमध्ये आहेत. आणि अंतर्यामी रूपात ते कशा प्रकारे साक्षी म्हणून ते आपले केलेल्या कर्मांचे परिणाम कर्मफल प्रदान करतात. आपण विसरतो, भगवंत विसरत नाही. सत्य हेच आहे की अंतर्बाह्य भगवंताशिवाय दुसरे काहीच नाही. बहिर्नृसिंहो हृदये नृसिंह आपण म्हणतो ना सकाळी प्रार्थनेमध्ये, त्या प्रकारे भगवंत जे आहेत बाहेरही आहेत आतही आहेत. इथे अग्नी, उष्णता व प्रकाश याचं उदाहरण दिलंय आणि कालच्या कक्षेमध्ये आपण हे सविस्तरपणे चर्चा केली होती. कशा प्रकारे बलदेव विद्याभूषण जे आहे त्यांनी शरीर आणि आत्मा त्या उपमेपेक्षा ही जी उपमा आहे अग्नीची ती अजून समर्पक आहे आणि त्याच्यावरती आपण काल चर्चा केली. तथापि जीव आणि भगवंत यामध्ये एकत्व असले तरी सूक्ष्म जीव ज्या आनंदाचा आंशिक उपभोग घेतात तेथे भगवंत अनंत आनंदाचा उपभोग घेतात. तर सूक्ष्म जीव जो आहे भगवंतांचा एक अंश आहे आणि सूक्ष्म जीव ही जसं वेदांत सूत्रांमध्ये सांगितलेलं आहे आनंदमयोभ्यासात, अर्थात प्रत्येक जीव जो आहे तो आनंदाच्या शोधात आहे, आनंदाची इच्छा करतो. तर ज्या प्रकारे सूक्ष्मजीव आंशिक आनंदाचा उपभोग करतो त्या प्रकारे परमजीव किंवा जो सर्व जीवांचे शिरोमणी आहेत भगवंत, तर ते अनंत आनंदाचा, कारण ते अनंत आहेत तर ते अनंत आनंदाचा उपभोग करतात. ते एकदा प्रभुपादजींना जेव्हा विचारण्यात आलं होतं की तुम्ही भगवंतांना बघितलंय का, तर प्रभुपादजींनी सांगितलं हो मी बघितलंय निश्चित रूपाने. तर हे महत्वाचं आपल्याला समजणं की कशा प्रकारे भगवंत आतमध्येही आहेत आणि बाहेरही आहेत. त्यामुळे इथे जेव्हा आपण बघतो श्लोकामध्ये स्पष्टतेने सांगितलंय तर अंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः. भगवंत जे आहे सर्वांच्या आतमध्ये आहेत आणि सर्वांच्या बाहेरही आहे. कोणाचा काही प्रश्न आपण जी चर्चा केली मंत्र 5 बद्दल?
नाही. ठीक आहे, आपण इथे विराम देऊ. श्री ईशोपनिषद की जय, श्रील प्रभुपाद की जय. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. हरे कृष्णा प्रभुजी, दंड प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम प्रभुजी. श्री कृष्णा हरे प्रभुजी. कृष्ण, दंडवत प्रणाम.